च्या माध्यमातून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। आज आपल्या देशाबाहेर सुद्धा जवळजवळ 5000 विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे संपूर्ण जगात। सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, थोडंसं आमच्या यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं आणि त्यात प्रवेशाचं सत्र खरं तर कालपासूनच जोरात चालू झालेलं आहे। कुठलंही आमिष न दाखवता ज्यावेळेस प्रवेश व्हायला लागतात त्यावेळेस तुम्ही वातावरण काय समजून घेतलं पाहिजे असं माझं मत झालेलं आहे। नैसर्गिक वातावरण जरी थंडी वाढलेली आहे तरी राजकीय वातावरण मात्र जोरात तापलेलं दिसून येत आहे आणि मोठे प्रवेश होता आहे। असाच एक प्रवेश प्रभाग क्रमांक 10 मध्ये फैजल मंसुरी, सगळे मंसुरी परिवार, मोठा प्रवेश त्या ठिकाणी खरं तर झाला आणि त्या प्रवेशामुळे आजच 11 नंबरचे दोन्ही उमेदवाराचे शिक्कामोर्तब त्या ठिकाणी विजयाची झालेली असा तो प्रवेश होता। परंतु छोट्या खाणी म्हणता म्हणता त्यांनी संपूर्ण मोठी गर्दी आणि एक कॉर्नर सभाच तिथं त्या प्रवेशानिमित्ताने घेतली, भाषणं अनेक झाले, त्याच्यामुळे यायला उशीर झाला। तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्हीदादांची करतो, कारण आम्हीदादा वेळेचे फार पक्के आणि कायम आम्हीदादा मला कान टोचत असता, अरे 7 वाजले कुठे, म्हटलं आता येतो। त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांच्या सगळ्यात मोठे बंधू असलेले आमचे अमितदादा, खरं तर मी म्हणजे आदराने जंटलमॅन कोल्हे ज्यांना म्हणतो की एकदम शिस्तीचा कारभार आणि ज्यांचा आम्ही आदर्श मार्गदर्शन आम्ही घेत असतो असे आमचे मोठे बंधू अमितदादा। आणि सहसा ते कुठं येत नाही, जात नाही, परंतु या ठिकाणी या परिसरावर विशेष प्रेम अमितदादांचं असल्यामुळं ते या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला आलेले आहे। संजीवनीची भिंत जरी शेजारच्या गारजा नाल्यापर्यंत संपत असली तरी कुटुंबाचा परिसर हा मात्र येवला रोडपर्यंत त्या ठिकाणी जातो असं माझं म्हणणं आहे आणि हा आपला कुटुंबच या ठिकाणी आहे। अशा या कॉर्नर सभेसाठी खरं तर आपण उपस्थित झाला। या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षस्थानाखाली आपली ही मीटिंग चालू आहे असे डॉक्टर शिंदे सर, या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योग समूहामध्ये कारखाना असेल, कॉलेज असेल, विद्यापीठ असेल, असं भरीव असं योगदान स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून ज्यांनी असं दिलं असे अंत्रे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आचार्य साहेब, शिवाजीराव सोनवणे, त्याचप्रमाणे सौ अनिताताई गाडे, श्री सुडके साहेब, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक याच परिसरातील ज्यांनी नेतृत्व केलं असं विवेकजी सोनवणे, सुवर्णाताई सोनवणे खरं तर त्या नगरसेविका होत्या, धर्मा आव्हाड असतील, कांबळे साहेब असतील, भीमा संवत्सरकर, प्रदीपजी निकुंभ, हरिभाऊ गिरमे, सगळेच नाम उल्लेख मी काय करत नाही, उशीर फार झालेला आहे। खरं तर अनेक जण या ठिकाणी कोल्हे परिवाराचा बालेकिल्ला म्हणून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय डावपेचातून, वेगवेगळ्या माध्यमातून, काहींना आमिष दाखवून, आपल्याच परिवारातील सदस्याला उभं करून आपलं मताधिक्य किंवा या ठिकाणी राजकीय षडयंत्र रचून आपल्या हक्काच्या वॉर्डातले मतं कमी पाहू इच्छित आहे। त्यांना आपल्याला मात्र 20 तारखेच्या मतदानातून हे सगळे डावपेच आपल्याला हाणून त्या ठिकाणी पाडायचे आहे। अर्थात गेले 4 वर्ष हे जे कामकाज चालू होतं हे प्रशासक, नगर अध्यक्ष, नगरसेवक अस्तित्वात नव्हते आणि हे सगळं कामकाज लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून आणि सीओ म्हणून या दोघांच्याही अधिपत्याखाली नगरपालिकेचं कामकाज चालू होतं। एक मोकळीक त्या ठिकाणी कामाला होती। त्याच्या आधी 5 वर्ष नगरपालिकेचे नगरसेवक अस्तित्वात होते, नगराध्यक्ष अस्तित्वात होते, परंतु आपणच सगळ्यांनी, आपण म्हणजे ह्या भागाने नाही परंतु शहराने 20 नगरसेवक आपले निवडून दिले आणि नगराध्यक्ष मात्र दुसराच निवडून दिला आणि ते सगळा कारभार ज्याला बोली भाषेमध्ये घोडाबैल असं म्हणतो, त्या घोडाबैल सारखा कारभार आपल्या 5 वर्षामध्ये झाला। आणि त्याच्याही आधी ज्यावेळेस होता तर त्यावेळेस 13 नगरसेवक होते
म्हणजे 13 नगरसेवक 2011ला कोपरगावकरांनी निवडून दिले. त्यामुळं ते नगरसेवक सांभाळावे का लोकांना सांभाळावं हा मोठा प्रश्न होता. एखाद्या नगरसेवकाचं ऐकलं नाही तर अल्पमतात येऊन जायचा नगराध्यक्ष, अडचणीत यायचा आणि कामकाजाला सुसूत्रता नव्हती. परंतु 2011 ते 16 नंतर 2 वर्ष 14 ते 16 आदरणीय ताईंला या ठिकाणी आमदार म्हणून आपण सगळ्यांनी प्रथम महिला आमदार म्हणून निवडून दिलं आणि एक विकासाची गंगा संबंध कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात आली. आणि 2 वर्ष ऐश्वर्याताई सातबाई असताना आपल्याला काम करण्याची संधी या नगरपालिकेमध्ये मिळाली. त्यामध्ये मग ठराव करून आपण मंत्रालय स्तरावर राज्य शासन, त्याही वेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मग नगरपालिकेची नवीन अद्ययावत बिल्डिंग असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय असेल, फायर स्टेशन असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, शहर ग्रामीण वेगळं करणं, पंचायत समितीची इमारत असेल, अशा अद्ययावत इमारती खरं तर ताईंच्या कारकिर्दीमध्ये आपण केल्या. आणि दुर्दैवाने 16 नंतर नगराध्यक्ष वेगळ्या विचाराचे, नगरसेवक वेगळ्या विचाराचे आले. तरी पण या ठिकाणी विवेक भाऊ असतील किंवा विजूभैया असतील किंवा माजी नगरसेवक आपले बापू पवार असतील, सूरज या ठिकाणी आहे, खरं त्यांनी देखील चांगलं काम त्यांच्या 13 असताना जरी असलं तरी भांडून, मला आठवतं स्वतः बापू असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, हे नगरपालिकेमध्ये नगरसेवक सीओच्या समोर जाऊन विभागाच्या प्रश्नांसाठी भांडायचे, ठिय्या आंदोलन करायचे. विजूभैया असतील, विवेकराव असतील, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून काम केले. परंतु विजूभैया काही प्रमाणात कामं आपले या ठिकाणी राहिलेले हे आपण प्रामाणिकपणे मान्य देखील केलं पाहिजे. काही ठिकाणी नगरपालिकेच्या आधिपत्याखाली असलेले कामं, प्रशासक काळामध्ये झालेले कामं हे देखील अपेक्षितरित्या त्या ठिकाणी झालेलं नाही, हे नम्रपणे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून एक शब्द मी तुम्हाला देतो की हे कुटुंबाचा आपला परिसर आहे. ज्या काय अडलेले कामं असतील, चुकीचे झालेले जरी कामं असतील तरी ते सगळे पुढच्या 1 वर्षभरामध्ये करून देण्याची जबाबदारी मी स्वतः त्या ठिकाणी घेतो. आपल्याला आपल्या परिसरातील कामं त्या ठिकाणी मार्ग करून लावायचे असतील तर आपले सगळे उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहे. आणि म्हणून कोणी काही भूलथापा दिल्या तरी या ठिकाणी त्याला बळी पडायचा नाही. आपण जर बघितलं तर आता आपल्याकडं फॉर्म आले असतील, आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे, आले ना फॉर्म, काय करायचं, शिवणकाम करायचं का अगरबत्ती बनवायची, समोर विरोधकांकडून आले ना, आले का नाही आले इथं? आम्ही म्हटलं वाटलेच नाही का इथं, वाटले ना फॉर्म त्यांनी समोरच्यांनी, तर ते काही नाही, विजूभैयाकडं तुम्ही गोळा करून द्या, ते शेंगदाणे आणि फुटाणेवाल्यांना आपण देऊ, त्यांच्या तरी ते कामी येतील. कारण की निवडणूक आली आणि त्याच वेळेस यांना हे सगळं सुचलं. 4 वर्ष कुठं होते? 4 वर्ष म्हणण्यापेक्षा गेल्या 21 वर्ष आपण 18 वर्षाचे जे युवक झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो, आमचे 40च्या आतले बरेचसे युवक या ठिकाणी मला दिसत आहे. जसा त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला 21 वर्ष झालेले असतील, त्यांना 22 वर्ष, त्यापैकी 16 वर्ष ही आमदारकी ही समोरच्या उमेदवारांकडे होती, काळे पार्टीकडे आमदारकी होती. अशोकदादा काळे जवळपास 10 वर्ष त्या ठिकाणी आमदार होते. 3650 दिवस एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा आमदार जर कोणी असेल तर त्या ठिकाणी दुर्दैवाने आपले कोपरगावचे अशोक काळे आमदार म्हणून नावलौकिक झाले. 288 आमदारांपैकी एकमेव ते आमदार होते ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो. लोकांचं प्रतिनिधित्व करायचं, प्रश्न विचारायचे, मांडायचे सभागृहामध्ये, असे ते आमदार होते. आणि त्यांची उपस्थिती अतिशय नगण्य, म्हणजे 2-3% फक्त सभागृहामध्ये होती. त्या उलट आदरणीय ताईंची उपस्थिती 99% त्यामध्ये सभागृहामध्ये उपस्थिती होती. आणि प्रामाणिकपणे ताईंचा प्रवासच महिला मंडळ ते विधिमंडळ असा राहिलेला आहे. त्या ठिकाणी काम केलं. क्लस्टरसारखी योजना त्या ठिकाणी राबवून आपल्याकडं क्लस्टर आणण्याचा प्रयत्न केला. महिला बचत गट सक्षम करण्याचा प्रयत्न केले. दिवसाला पाणी मिळावं यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी श्रेयावादापाठी कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी ती योजना आपली थांबली गेली.
5 नंबर तळानंतर आपणच ठराव केलेला होता. 5ही तळ्याची जागा स्वर्गीय कोल्हे साहेबांनी घेऊन ठेवलेली होती. त्यांच्या वारसांना ज्यांनी जागा दिली त्यांना संजीवनी उद्योग समूहामध्ये नोकरी आपण दिली. परंतु त्या ठिकाणी 125 कोटी रुपये खर्च होऊन देखील आज काय परिस्थिती आहे तर माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेली माहिती अशी सांगते की गेल्या 4 वर्षामध्ये 63 दिवस, 58 दिवस, 68 दिवस आणि आत्ता गेल्या 10 महिन्यामध्ये 64 दिवस फक्त आपल्या इथं पाणी आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं 125 कोटी रुपये खर्च करून देखील आपल्याला 60-70 दिवसच पाणी वर्षभरामध्ये आलेलं आहे. त्या उलट आज संगमनेरमध्ये जर गेलं तर 365 दिवस त्या ठिकाणी पाणी येतं आहे. त्याचप्रमाणे श्रीरामपूरला गेलं तर 315 दिवस त्या ठिकाणी पाणी येतं आहे. आणि ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे. आज जे पाणी आलं त्याची मी खरं परवाच आपल्या कारखान्याच्या यंत्रणेला सांगून TDS मोजायला लावला, हार्डनेस मोजायला लावला, साईनगरमधून सॅम्पल घ्यायला लावला होता. त्यामध्ये कुठंतरी लिकेजेस आहे. तळ्याच्या पाण्यानंतर फिल्ट्रेशन प्लॅन्ट नंतरचं हार्डनेस 300 आहे. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी क्लोरीनचं प्रमाण पण जास्त आहे, TDS जास्त आहे. आणि कळत न कळत कुठंतरी आपल्याला या आजारांना आमंत्रण देण्याचं खरं तर कारण हे पाणी ठरतं आहे. किडनीचे विकार असतील, वेगवेगळे विकार आजार या पाण्यामुळे त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहे. एवढंच नव्हे तर धुळीमुळे देखील आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. आणि म्हणून हे सगळे अनेक प्रश्न आहे. गेल्या 4 वर्षामध्ये किती वेळेस फवारणी झाली ताई इकडं तुमच्या भागामध्ये? गेल्या 4 वर्ष प्रशासकीय कालामध्ये झाली असेल ना? काही ठिकाणी एकदा म्हणता, काही ठिकाणी नाही म्हणता. परंतु कागदोपत्री मात्र 75 लाख रुपयाचे बिलं त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या माध्यमातून 5000च्या अधिक मयत जनावरांची विल्हेवाट लावली म्हणून सांगण्यात आलं. आणि आतापर्यंत एकही मयत जनावरांची विल्हेवाट किती लावली माहीत नाही, परंतु कागदोपत्री 5-6 हजार मयत जनावरांची विल्हेवाट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. म्हणजे असे अनेक उदाहरणं खरं तर मी आपल्याला देऊ शकतो. रस्त्यांचा उहापोह केलाच असेल उमेदवारांनी, कोणते केलंय काय नाही केलंय. आमच्या मते हे सगळी रायदान मंडळी आमची इकडे बसलेली आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रचार करतोच आहोत. परंतु मी इथं प्रचारासाठी नाही तर तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलो. तुमचं तर मत मिळणारच आहे, परंतु आपले असलेले मित्रपरिवार, नातेवाईक, गावातील संबंध, ज्या दुकानात जातो त्या दुकानदार, या सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की यावेळेस कोणाला मतदान करायचं? पोचला नाही प्रचार तुमचा भैया. शिंदे मेंबर बोलत नाही वाटतं तुम्ही जास्त. काळजी करू नका. ते आपण त्या ठिकाणी कशाला मतदान करायचं आहे? कमळाला. तर बोलण्यासारखं खूप काही आहे. मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही. सगळे प्रश्न या ठिकाणी मांडले गेलेले आहे. भविष्यातील आपल्याला जे काम करायचं आहे, एक ॲप या ठिकाणी आपण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने आपण तयार करतोय, ज्याच्यावर सिंगल पॉईंट आपल्याला कम्युनिकेशन नगरपालिकेशी राहील. डिजिटल ई गव्हर्नन्स म्हणतो आपण त्याला. आपल्याला जर समजा घंटागाडी नाही आली तर त्याच्यावर आपण तक्रार दाखल करू शकता. आपल्याला पाणी खराब आलं तर त्याच्यावर तक्रार दाखल करू शकता. आपल्याला काही अर्ज काढायचे असतील तुमचे तर त्याच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिसिटी असेल, आपल्या दैनंदिन जीवनाच्या निगडीत काही अर्ज असतील, दाखले असतील तर त्या ई गव्हर्नन्स ॲपच्या माध्यमातून आपण ती तयार करतोय. खरं तर तिचा डेमो आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि स्टाफच्या वतीने तो परवाच मला दाखवण्यात आलेला आहे. एकदा त्यांचंही आपण टाळ्या वाजवून आपण आभार व्यक्त केले पाहिजे की आपलं दैनंदिन जीवन सुखकर कसं होईल याच्याकरता विद्यापीठाच्या माध्यमातून एक घेतलेला छोटासा पुढाकार आहे. त्याचप्रमाणे टोल फ्री नंबर, ज्याच्यावर ज्यांना ॲप ऑपरेट नाही करता आलं तर टोल फ्री नंबरवर जरी तक्रार नोंदवली त्याचं टोकन जनरेट होईल. आपली तक्रार सुरुवातीला लागतील 2-4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, पण कालांतरानंतर 48 तासाच्या आत ती तक्रार कशी आपल्याला मिटवता येईल याच्यासाठी आपण तो टोल फ्री नंबर काढतो आहे. ॲपवर देखील कुठल्याही रस्त्याचं, गटारचं हे जे काम असेल त्याचं टेंडर कधी निघालं, ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्याचा नंबर काय आहे, त्याची इस्टिमेट काय आहे, कामाची स्टेज काय आहे, हे सगळं त्या ॲपवर माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनातून देखील जरी नगरपालिकेच्या आधिपत्याखाली तो विषय येत नाही तरी त्याही अनुषंगाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे.
खरं तर विरोधकांमुळे एक मोठं पाप त्यांनी केलं. आपलं जे MIDC चांदे घासायला येत होती आणि अमित दादांनी मला एक संकल्पना सांगितली होती, शिर्डी कोपरगाव हे ट्विन सिटी म्हणून आपल्याला डेव्हलप करता येईल, अनेकांना रोजगार या ठिकाणी मिळेल. परंतु एक राजकीय आकाशापोटी, श्रेयवादापोटी आजही यूट्यूबवर अवेलेबल आहे, त्यांनी विरोध केला आणि ते आपल्या तालुक्यातून वैजापूर त्या ठिकाणी गेली. तरी त्याच्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्द दिलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचा शब्द दिलेला आहे. लोकसभेला आपल्याला कमळ चिन्ह त्या ठिकाणी नव्हतं, तिथं आपल्याला मतदानाचा अधिकार, कमळ नव्हतंच म्हणजे त्याच्यामुळे तिथंही कमळाला आपल्याला मतदान करता आलं नाही. आमदारकीला आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं, तिथंही या ठिकाणी कमळाचा चिन्ह नव्हता. परंतु आता नगरपालिकेला आपल्याला चिन्ह उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळं समोरच्यांना उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून आमदारकीला आपण त्यांना मतदान केलेलं आहे. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की मी विश्वासनामातील सगळे जे काही आपण घेतलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहात. तर त्याकरता त्यांचे हात बळकट करायचे, पर्यायी कोल्हे परिवाराचे हात बळकट होणार आहे. 1.5 महिन्यात ते 2दा आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये येऊन गेले. 288 मतदारसंघ असताना आपल्याकडेच त्या ठिकाणी त्यांनी 30 सभा घेतल्या, त्याच्यापैकी 2 म्हणजे आपल्याकडे 1 दिली. त्याच्यामुळे विशेष प्रेम त्यांचं कोल्हे परिवार आणि आपल्या कोपरगावावर आहे. फक्त एक काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांना त्यांना द्यायची आहे आणि येत्या 20 तारखेला आपण कोल्हे परिवार असेल, भारतीय जनता पार्टी असेल, देवेंद्रजी असेल, यांचे हात खऱ्या अर्थाने आपल्याला बळकट करायचे आहे. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे, मी फारसं वेळ घेणार नाही. परंतु यावर्षी आपल्याला अधिकची लीड आपल्या या परिसरातून अपेक्षित आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता, आपलं मत वाया न जाऊ देता, आपल्यातलेच काही जे इतर ठिकाणी उभे असतील त्यांना ते फक्त मत खायसाठी त्या ठिकाणी उभे आहे. त्याच्यामुळं त्यांचा विचार न करता तिन्ही उमेदवारांना आपल्याला, त्यातले एक तुमच्या विरोधातले उमेदवार तर फार कलाकार उमेदवार आहे, त्यांनी हे तरी राहिलं नाही, त्यांनी खऱ्या पोलिसाला फसवलेलं आहे. असे उमेदवार, फसवणारे उमेदवार आपल्या प्रभागात बाहेरून येऊन तिथं म्हणजे ते त्यांच्या समोरचे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही काळजी करू नका. उमेदवार कोणी असलं तरी त्या ठिकाणी पालकत्व मीच या बोर्डाचं घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आश्वासित राहा की काहीही प्रश्न असले, निम्मे अर्धे सगळे मला ओळखता, माझे नंबरही बऱ्याच संकडा असतील. या मंदिराच्या किती वर्षभर सगळ्यात किती दरवर्षी मी येतो का नाही कार्यक्रमाला, पण काही चेहरे असे होते की याच वर्षी चमकले. बरं, हळूहळू नंतर ते वाढायला चालू झाले, मी गेल्यावर कळलं मला. म्हणजे जे लोक स्वतःला नास्तिक म्हणून बाहेर मिरवतात, या ठिकाणी एक काहीतरी फसवा कार्यक्रम करून आपल्या समोर आणताय. अगदी 2 दिवस आधीपर्यंत आपल्याबरोबर चर्चा करत होते, सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली, शब्दांनी त्यांनी अपेक्षा व्यक्त नाही केली. खालचं उपनगराध्यक्षपद त्या ठिकाणी द्यावं म्हणून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, त्यालाही आपण हो म्हटलं. ते विश्वासनामा त्यांच्याशी चर्चा केली. त्या सगळ्या गोष्टी झाल्यावर देखील ताई जाऊन आल्या, यादी सांगितली, त्यांच्याच संस्थेतील कर्मचाऱ्याचं नाव जाहीर झालं उमेदवार म्हणून, ते फटाकडे वाजवले. त्या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्या ग्रुपवर झाला आणि अचानक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या पाठीत खंजीर खुपसून कोणाच्या सांगण्यावरून केलं, आपण सगळे लोक सुज्ञ आहात. हळूहळू त्या गाड्याही फिरतील, कदाचित शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. तरी आपल्याला या सगळ्या ताकदी ज्या आपल्या हिताच्या विरोधात काम करतायत त्या परतून लावायच्या आहे. म्हणून येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हावर मतदान करून या सगळ्याच आम्हाला आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहोत. विनंती वाजा अधिकाराने त्या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करायला आलेलो आहोत आणि तुम्ही नाराज करणार नाही ही अपेक्षा घेऊन माझं लांबलेलं भाषण थांबवतो. फक्त परत एकदा आपण हात वरती करून सांगावं, केंद्रात कोणतं चिन्ह आहे, राज्यात कोणतं आहे, मग जिल्ह्यात पालकमंत्री कोणत्या चिन्हाचे आहे, मग नगराध्यक्ष कोण पाहिजे आणि नगरसेवक कोण पाहिजे. मग एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवू नका. बाकी तुमचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढंच थांबून माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. मंचावर उपस्थित असलेल्या वैशालीताई, संतोष शिंदेजी,
तसंच मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय तसेच या मीटिंगला उपस्थित झालेले सर्व मतदार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वजण इथं वेळात वेळ काढून या मीटिंगला आले. एक गोष्ट जी आठवते काय की ह्या परिसरात ज्यावेळेस घोरपडेजींनी पण आठवण करून दिली की एक उद्देश घेऊन साहेबांनी ह्या परिसरात ज्यावेळेस पहिला कारखाना उभा केला, त्यानंतर डेअरी झाली आणि त्यानंतर संजीवनी शैक्षणिक संकुल झालं, त्या याच्यात आपला सर्वांचा हातभार होता. हे शक्य झालं पूर्णपणे आपल्या इथं उपस्थित असले हे पूर्ण अन्नपूर्णा नगर आणि ह्या परिसरातल्या लोकांमुळे, कारण की तुम्ही सर्वांनी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे होते, त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं. मी त्या बाबतीत आपल्या सर्वांचे आभार मानतो, कारण की कोणालाही काही गोष्टी पुढे न्यायची असतात तर टीम फार महत्त्वाची, आणि ही टीम म्हणजे हे माझ्या समोर बसलेले, माझ्या इथं मंचावर बसलेले सर्व आदरणीय वर्ग आहे. आज आपण जरी म्हणत असलो की यांनी आपल्या सरांनी विषय घेतला की रिटायर्ड कॉलनी, मी म्हणाल ती रिटायर्ड कॉलनी नाही, ती एक्सपिरियन्स्ड कॉलनी. त्यांचा अनुभव जो आहे तो आज सर्व 3 जनरेशनला कामाला येतो. मी म्हणाल की माझ्यासारख्या युवकाला सुद्धा तो अनुभव कामाला येतो, कारण की बऱ्याचशा वेळेस अंतरे साहेबांनी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो तर अंतरे साहेब मला फार 1960पासून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सांगत असतात, साहेबांबरोबरचे अनुभव, आणि हे सर्व अनुभव आम्हाला तुमच्यातून शिकायला भेटतात. हा परिसर विवेकजी ज्यावेळेस होते नगरसेवक, त्या पद्धतीने इथं सुरुवात झालेली आहे. भरपूर गोष्टी काम करणंही राहिलेलं आहे, जे अर्धवट राहिलेलं आहे. त्यात प्रामुख्याने स्ट्रीट लाईट्स असेल, आपल्या मंदिर परिसरातलं सुशोभीकरण असेल, हे सर्व होईल. पण त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट असते की केंद्रात आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तर त्यांच्याला व्हिजनला हात धरून जो चाललेले आहे विवेक भैया साहेब यांचं ते दृष्टिकोन आहे की कशा पद्धतीने हा परिसराचा विकास झाला पाहिजे. आपण बऱ्याचशा वेळेस बघतो की हा परिसर जो बघितला आहे तर बऱ्याचशा आता शेजारी संजीवनी युनिव्हर्सिटी आली, युनिव्हर्सिटी निमित्ताने इथं ऑटोमॅटिकली आजूबाजूचेही उद्योगाला त्याचे चालना भेटणार आहे. पण हे सर्व करत असताना एका व्यक्तीचं काम नाही, तिथं तुम्ही सर्वही तुमच्या वतीने जे सहकार्य करतात त्याच्यामुळंच आपला परिसर प्रगती होतो. बऱ्याचशा वेळेस इतर लोकांचं जे सजेशन असतं ते फार महत्त्वाचं असतं. आमचे सिनियरमध्ये रसाल सर असतील, इकडं VB शेळके सर असतील, आमचे SM शेळके सर असतील, एक कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी त्यांचा सजेशन्स महत्त्वाचे, आमचे दवंगे सर असतील. म्हणून मी म्हटलं की हे एक्सपिरियन्स कॉलनी, त्याला रिटायर्ड कॉलनी तुम्ही म्हणू नका. रिटायर्ड कॉलनी म्हणजे त्याचं काही हे नसतं, एक्सपिरियन्स महत्त्वाचं. आणि हा अनुभवासाठी आज IIM सारखे जागतिक लेवलच्या ज्या बिझनेस स्कूल्स आहे हे मोठमोठ्या केस स्टडीज लिहितात की ह्या परिसराचा विकास कसा आला, कशा पद्धतीने आपली कौटुंबिक परिस्थिती सांभाळून आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. हे सर्व महत्त्वाचे एक्सपिरियन्सेस आहेत. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की ह्या आज होऊ घातलेले नगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्या नगराध्यक्षपदासाठी परागजी संधान साहेब, आपल्या वैशालीताई वाजे, तसेच संतोषजी शिंदे यांना आपल्याला कमळासमोर बटन दाबून विजयी करायचं आहे. मी आपल्या पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपण होऊ घातलेल्या ह्या 20 तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करावं. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की हा आपला परिसर आहे, हा संजीवनीचा परिसर आहे, तर हा एक असा विषय येतो की आपल्यावर अजून जबाबदारी येते, कारण की ह्या वॉर्डातून, ह्या प्रभागातून आपल्याला जास्तीत जास्त लीड द्यायचं, जेणेकरून इतर कुठं काहीही जरी हे झालं तर आपला 5 नंबरची प्रभाग ही काळजी घेईल. त्यामुळं मी निश्चित आहे आणि मी अपेक्षा करतो की आपण सर्वजण भरभरून मतदान कमळासमोर देऊन आपले सर्व 3 उमेदवारांना निवडून द्याल. मला बोलण्याची संधी दिली त्यावर ते धन्यवाद. मी शक्यतो जास्त बोलत नसतो, पण ते थोरात साहेबांनी केलं, वसंतरावांनी केला आग्रह. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोनवणे सर, आपले दवंगे सर, घोरपडे सर यांनी आपल्याला सांगितलं की संजीवनी उद्योग समूह कसं आपल्यावर म्हणजे वाईट वेळ आली
सुखदुःखाला कसा कामी येतो, तसंच म्हणजे सर्वांना माहीत आहे. आणि मी जेव्हा इथं फिरले आपल्या अन्नपूर्णा नगरमध्ये, तर मी सर्वांना विनंती होते, म्हणजे कमाल मत द्या ताई, कमाल मत द्या भाऊ. तर सगळ्यांनी हेच सांगितलं मला की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका, आमच्या सगळ्यांवर कोल्हे साहेबांचे खूप उपकार आहेत, आम्ही त्यांचीच माणसं आहोत. हे मला प्रत्येक घराघरातून ऐकायला मिळालं भाऊ. म्हणजे ते ऐकून मला चांगलं वाटलं, खूप समाधान वाटलं की हे आपले संजीवनी समूहाचेच परिवार आहे, कोल्हे साहेबांचा परिवार आहे. आणि वार्ड क्रमांक 5 हा कोल्हे साहेबांचाच परिवार आहे असं मी मानते आणि आहेच तो. त्याच्यामुळं आपली पण जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आमचे जे 3 उमेदवार असतील, आपले पराग संधान भाऊ असतील नगराध्यक्षपदाचे, नगरसेवक पदाचे उमेदवार आपले संतोष भाऊ असतील, मी एक वैशाली वाजे असेल, आपलं पण म्हणजे कर्तव्य आहे, आपण पण त्यांना सहकार्य करायचे. आणि आपल्या येत्या 20 तारखेला आपलं कमळासमोर बटन दाबून आम्हाला 3ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने मतदान करायचे आणि विजयी करायचे.